तुम्हाला दिवसभर थकवा येतो का? डोके दुखते का? किंवा पोट साफ होत नाही का? याचं कारण फक्त एक असू शकतं, तुम्ही पुरेसं पाणी पित नाही. आपल्या शरीरात सुमारे 60% भाग पाण्याचा असतो. पाणी हे फक्त तहान भागवण्यासाठी नाही, तर शरीरातील प्रत्येक प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी खूप गरजेचं आहे. पण जर आपण पाणी कमी पिलं तर शरीर आपल्याला काही संकेत देतं, जे आपण दुर्लक्ष करतो. आता पाणी कमी पिल्याचे परिणाम पाहूया. पहिला आहे थकवा आणि कमजोरी. पाणी कमी असल्यामुळे शरीरात ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन नीट पोचत नाहीत, त्यामुळे सतत टायर्ड वाटतं. आणि दुसरं आहे डोकेदुखी आणि चिडचिड. मेंदूला पाण्याची गरज असते. डिहायड्रेशनमुळे हेडेक, कॉन्सन्ट्रेशन कमी होणे आणि मूड स्विंग्स होतात. तिसरं आहे पोट साफ न होणे म्हणजेच कॉन्स्टिपेशन. पाणी कमी असल्यामुळे स्टूल्स कडक होतात, त्यामुळे कॉन्स्टिपेशन आणि पोट फुगणे वाढते. चौथं आहे त्वचा कोरडी आणि निस्तेज होणे. पाणी कमी पिल्यामुळे स्किन हायड्रेशन कमी होते, त्यामुळे त्वचा डल, ड्राय आणि लवकर वयस्क दिसू शकते. पाचवं आहे लघवी कमी आणि गडद रंगाची होणे. जर तुमची लघवी पिवळी किंवा गडद असेल तर ते डिहायड्रेशनचे स्पष्ट लक्षण आहे. आणि सहावं आहे किडनीवर ताण. किडनी स्ट्रेस. किडनी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढते आणि पाणी कमी असल्यास किडनी स्टोनचा धोका वाढतो. सातवं आहे पचन बिघडणे. पाणी डायजेशनसाठी खूप महत्त्वाचे आहे. पाणी कमी असल्यास ॲसिडिटी, गॅस आणि इनडायजेशन होऊ शकते. आठवं आहे चक्कर येणे आणि BP कमी होणे. शरीरात फ्लुइड कमी असल्यास ब्लड प्रेशर कमी होतो आणि डिझीनेस होऊ शकतो. आता पाहूया दिवसातून किती पाणी प्यावे. साधारण 8 ते 10 ग्लास म्हणजेच 2 ते 3 लिटर पाणी प्यावे. उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी आवश्यक आहे आणि एक्सरसाइज करत असाल तर इनटेक वाढवा. या टिप लक्षात ठेवा. सकाळी उठल्यावर 1 ग्लास पाणी प्या. जेवणाआधी 30 मिनिटे आधी पाणी प्या आणि बाटली जवळ ठेवा रिमाइंडरसाठी. डिहायड्रेशनची लक्षणे आहेत तोंड कोरडे पडणे, ओठ फुटणे, थकवा आणि चक्कर. पाणी हे सगळ्यात सोपं आणि स्वस्त औषध आहे. आजपासून पुरेसं पाणी पिण्याची सवय लावा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.